नागपूर शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन थंडर ही विशेष मोहीम राबवली जात आहे। या मोहिमेअंतर्गत अजनी पोलिसांनी मंगळवारी रात्री सापळा रचून MD या प्रतिबंधित अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणाला अटक केली आहे। हर्षल राकेश ब्राह्मणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। अजनी पोलिसांच्या तपास पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की एक तरुण चिमणी चौक परिसरात काळ्या रंगाच्या दुचाकीवरून ड्रग्ज विक्रीसाठी येणार आहे। या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत म्हस्के आणि त्यांच्या पथकाने ठवरे शाळेजवळ सापळा रचला। संशयास्पदरित्या आलेल्या हर्षलची झडती घेतली असता त्याच्याकडे 18.200 ग्रॅम MD पावडर आढळली। आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत 72,800 रुपये इतकी आहे। पोलिसांनी या कारवाईत 72,000 रुपयांचे ड्रग्ज, 6 मोबाईल फोन आणि 70,000ची दुचाकी असा एकूण 1,93,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपी विरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेटमध्ये अजून कोणाचा समावेश आहे का याचा अधिक तपास अजनी पोलीस करतायत। पोलीस ठाणे अजनी येथील तपास पथक मधील पोलीस अंमलदार ओंकार बाराभाई यांना गोपनीय माहिती मिळाली की एक व्यक्ती हा शताब्दी चौक परिसरातून इतरत्र किंवा अजनी हद्दीतील इतर परिसरात तो येऊन MDची विक्री करणार आहे आणि तो MD स्वतः बाळगून आहे। अशा गोपनीय माहितीवरून त्यांनी सदरची माहिती तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत म्हस्के यांना ही माहिती पुरवली। सिद्धांत म्हस्के पोलीस उपनिरीक्षक यांनी सदरची माहिती आम्हाला व आम्ही आमच्या लगतचे वरिष्ठांना सदरची माहिती पुरवली। माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंघल सर यांच्या नेतृत्वाखाली जो ऑपरेशन थंडर सुरू झालेला आहे त्या अनुषंगाने नवयुवक पिढीवर या MDमुळे एवढे गंभीर परिणाम त्यांच्या प्रकृतीवर आणि स्वास्थ्यावर होत आहेत आणि संपूर्ण परिवार यामुळे बर्बाद होत आहेत। तर यासाठी आम्ही पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत म्हस्के यांना आदेश दिले की आपण सदरची कारवाई NDPS तरतुदींचे योग्य पालन करून माननीय ACP श्री नरेंद्र हिवरे साहेब यांचे आदेश घेऊन सदरची कारवाई ही सुरू करण्यात आली असता नमूद आरोपी निलेश हर्षल ब्राह्मणे हा त्याचे गाडी नंबर 6427 NTORQ TVS गाडी ही होती अशी आम्हाला गोपनीय माहिती मिळालेली होती। तर त्यानुसार तो ठवरे शाळेजवळ येणार आहे अशी गोपनीय माहिती होती। तिथे सापळा रचला असता सर्व अधिकारी अंमलदार आम्ही पंच फोटोग्राफरसह हजर होतो। नमूद व्यक्ती तिथे आला असता त्याला गाडीतून उतरू देण्यात आले मोटरसायकलवरून आणि मग त्याला सापळा रचून अटक करण्यात आले। तर त्याची झडती घेण्यात आली असता त्याच्याजवळ एक खाली झिपलॉक पन्नी व 19 ग्राम 430 ग्राम 630 ग्राम MD पावडर सदृश्य वस्तू आढळलेली आहे। त्याला सदरबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की सदरचा MD पावडर आहे। तर त्या अनुषंगाने 2 पंचासमक्ष सदरचा MD पावडर जप्त करून कारवाई करण्यात आलेली आहे। सदर बाबत पोलीस ठाणे अजनी येथे अपक्रमांक 198/226 कलम 8 क आणि 22 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर कारवाईमध्ये माननीय रवींद्र कुमार सिंघल साहेब, माननीय सहपोलीस आयुक्त आमचे नवीनचंद्र रेड्डी साहेब, माननीय अपर पोलीस आयुक्त श्री शिवाजी राठोड साहेब, तसेच माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मिता राव सर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र हिवरे सर, त्याच्यानंतर तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत म्हस्के, पोलीस हवालदार ओंकार बाराभाई, पोलीस अंमलदार मनीष भलमे, त्याच्यानंतर नरेश सावंतकर आणि त्याच्यानंतर दादाजी माडेंबा आणि या लोकांनी सदरची कारवाई ही योग्यरित्या पार पाडलेली आहे।